सांगितलं सगळं. माईक चॉक ऐक. यायचं बाबा तू ऐक. आमचे बापानी वावरही केलेली किती दाखवू तुला. पोरगी नोकरीला लागली, पोरग नोकरीला नाही लागलं, लोकांच्या तिथं सालगडी म्हणून किती दाखवू बुवा तुला. ए हिंदी गाणे ऐकणारे ऐक. कोणचा धर्म चालितो. किती जण आत्महत्या करायला दाखवू. आमच्या आईच्या कंपाळी कुंकुण राहिलं. 4-4 वर्षाचे लेकर सांभाळते. नवऱ्यानी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. तुला काय होतं रे बोलायला बुवाचे. तुला काय होतंय. तुला काय होतंय. राग झाली, घरावर संकट आलंय. फीस भरायला नाही. फीस कालचं सांगतो बोला तुला. कालचं ए बाबा कालचं सांगतो तुला. प्रवीण भैया पिंगळेंनी आत्महत्या केली. कळचं नव्हतं. पण मी आधी ऐकलं नव्हतं. रात्री ज्यावेळेस मी मीडियात बाईट दिली तेव्हा ऐकलं. तो ती बोलायची स्टाईल होती ना ती डेंजर होती. तुला काय जाणीव आहे. माझ्या बापाच्या मराठ्यांच्या बापाच्या अंगावर कपडा नाही. आई स्वतःला चप्पल घेत नाही लेकरची किती. तुला काय अक्कल रे. कोणचा बोल लागून गेला तू कुठला. मराठ्याच्या जीवावर मोठा झालेला पाकिटा घेऊ फुकट कीर्तन करतो का तू. तुला काय हालीत आमच्या माहिती आहे का रे. काय स्टाईल होती बोलायची ती. मुंबईला मरच्या गेला, मुंबईला मरच्या गेला. तू काय कुठं का एखाद्या याच्यात होता काय गुडगुड्या. तू डोंगर भारत ना हात करतोय तू काय चिरकाडी एखादा. तो आमच्या काय गोरगरीबाच्या नदी लागतो. तुला मराठी परवडून नाही द्यायची. ए बाबा तुला मराठी परवडून नाही द्यायचे. तू मला खवळून घेऊ नको. मै तळपायच्या आज फक्त मराठ्यांसाठी डोक्यात जाती, तळपायच्या आग मस्तकात जाते माझ्या. मी मराठ्यांना लय जपतो. माझ्या गोरगरिबांना त्रास झाला की मी सहन नाही करते. मी कोणालाच मोजित नाही. मी आडवं मारतो कोणाला पण. तुला खरं सांगतो बाबा मी माझ्या समाजाला मी लय जीव लावतो. तू काही करू शकत नाही माझ्या मराठीचं. या राज्यात तू काहीच करू शकत नाही. तू किती टुकार हे काय त्या तर भाषणात म्हणला जणू तो. मी बिले कोण का आहे टुकार. काय टुकर पोरं ना खिशात घालून हिंडत येत मराठीच पोरं. तुझ्यासारखे टुकार खिशात घालून हिंडत येत मराठीच पोर रोज. तुला काय तू लय हाल येतो बाबा. पत्रकार साहेब तुम्हाला मी तळतळीने सांगतो. माझ्या समाजाचे लय हाल येत. लय दुःख आहे माझ्या समाजाचं. माझा समाज ऊस तोडतो, हमाल्या करतो, शेतात राहतो रोज रात्रंदिवस. जर त्याचा लेकरू नाही नाव करायला लागलं आणि ते जर व्यसनी झालं तर बापाची घालमेल काय. तुला काय कळते रे भाऊ. अंगाड जाऊन कडून आणलं कडून नाही. बदग सगळ्या दुनियाचं सपाट दिसतं. ह्याकडे त्याकडेला बघितलं तर काय राव. कोणचं हिंदुत्व चालू करावं तुम्ही. बाकीच्या महाराजा बघ बरं. आयला काय सज्जनता आहे त्यांच्या अंगात. काय संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचे. मोठमोठे धर्म चालवणारे बघ ना. तू शंकराचार्य कसे आहेत. मोठमोठाले महंत कसे आहेत. पुजारी देवबाप्पा ते पण बघा कसे आहेत. किती सज्जन माणसं आहेत. ते कुठून आणले घाणी असली असती का प्रचाराला. काय सरकार तुम्ही काय मतदान फोडायला निघाले. काय केलं माझ्या मराठीचा तिरस्कार करायला बाबा. माझ्या मराठीने काय केलं तुला. तुला एखाद बार दुखविलं का माझ्या मराठीने. माझ्या मराठीने तुला दुखविलं म्हणून तू इतकं बोलला. एखाद बार तुला कुणी म्हणलं पाय पडते राहू नको. नुसतं टिकली लावली म्हणून. काय बोलावं राव. मला बोलायलाच काय नाही राहिलं. माझ्या समाजाचं दुःखच कुणी समजून घ्या ना. कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतं. कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतं. का म्हणून माझे हिंदू असून सुद्धा मराठीचे लेकरं मारायला निघालात तुम्ही. हे देत आहे का तुमचा धर्म आम्हाला. हे उपकार करायला लागले का आमचे. हिंदू धर्म टिकविलाय मराठ्यांनी. अफगाणिस्तान पोत हानीत गेलेत मराठी धर्म टिकवायसाठी. ए बाबा तू वाचव बिटनू. कोणते पुस्तक वाची तू. पुस्तकं कोणते वाचतो. या मराठ्यांनी धर्म टिकवण्यासाठी काय नाही केलं. राब शेतातही राबायचे धर्म टिकवण्यासाठी लढायचे सुद्धा. आजही तेच करतात माझ्या मराठी. का रे बाबा तुला एवढा तिरस्कार आहे माझ्या मराठ्यात. तुला पक्ष मोठा करायचा एखाद्याचा म्हणून. एखाद्याला तुला आमदारकी एखादी घ्यायची म्हणून माझ्या जातील हिनवायला तू. अरे सगळे थुकायला लागलेत महाराष्ट्रातले सगळे महंत. सगळ्या जाती धर्माचे महंत. एक तर शेवटचं सांगतो. एक तर धर्मात संतात जातच नसायला पाहिजे. तेच आम्हाला शिकवून देतात. आम्ही जातपात मानत नाही. धर्म जे चालक आहेत जे प्रचारक आहेत ते धर्मात जाती भेद नको. जाती दंगली नको. धर्मात दंगली नको ही शिकवण देतात.